तुम्ही दिल्लीत असताना तुमच्या अमित शहा सोबत भेट असताना महाराष्ट्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जयंत पाटलांनी भेट घेतलेली आहे. चर्चा आहे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे तिथे होते. या सगळ्या राजकीय घडामोडी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आमच्या आघाडीत आहेत, महायुतीमध्ये आहेत, ते एनडीए मध्ये आहेत. जयंत पाटील माझ्याकडेही आले होते सांगलीच्या नगर परिषदेच्या विषयावर आणि त्यांनी त्याचा खुलासाही केलेला आहे की सांगलीच्या काही विषयांवर ते गेले होते आणि मुख्यमंत्र्यांना भेटणं काय गैर आहे का, काय चुकीचं आहे का? याचा तुम्ही फक्त राजकीय अर्थ कशाला काढता? पवार साहेब पण आले होते ज्या दिवशी महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागातल्या लोकांची बैठक होती. त्यावेळेस मुख्यमंत्री होते, मी होतो आणि शरद पवार साहेब पण त्या बैठकीला होते. त्यानंतर ते जाताना त्यांना काही त्यांच्या आमदारांशी चर्चा करायची होती, त्यामुळे माझ्या दालनात आले होते. मला कळलं, माझी कॅबिनेट होती, मग मी त्यांना मला कळल्यानंतर पवार साहेब खाली बसलेले आहेत, तर मी येऊन आमची संस्कृती आहे हो महाराष्ट्राची. शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, ते आले, त्यांना मी स्वागत केलं. ही आमची संस्कृती आहे. आता ज्यांच्याकडे बघा, ज्यांना एकच सांगतो, कशी काय म्हणजे काय होऊ शकत नाही. अरे ती काय दालनं काय आमच्या मालकीची आहेत का? ती ऐका, ते दालनात कोणी नव्हतं, कारण मी कॅबिनेटला होतो. आणि मी एकच सांगतो, ही संस्कृती आहे, परंपरा आहे, आम्ही संस्कृती जपतो. पण काही लोकांना विकृती झालेली आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये विकृत भाष्य करायचं. अरे, ज्या शरद पवारांचं तुम्ही खाता, ज्या शरद पवारांचे गुणगान गाता, त्यांच्या विरोधातच भूमिका घेता. ही कुठली काय इंडियाला आहे, ही कुठली महाविकास आघाडी? हे फार गोंधळलेले आहेत, एकदम बिथरलेले आहेत. त्यांना काय बोलतात तेही कळत नाही. त्यांच्या पायाखालची पूर्ण वाळू सरकलेली आहे आणि त्यांचा पराभव जो आहे तो दररोज होतोय. शरद पवारांच्या पक्षाचं एनडीए मध्ये स्वागत करा. शरद पक्षाचं एनडीए मध्ये स्वागत करा. हे बघा, तुम्ही एक सांगतो, एनडीए चा निर्णय घेणारे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित भाई. त्यामुळे एनडीए मध्ये कोणाला प्रवेश द्यायचा, कोणाला सोबत घ्यायचा, हा अधिकार त्यांचा आहे. पण साहेब, अलीकडच्या काळात तुमचा पक्ष महाराष्ट्रामध्ये वाढतोय. आप दिल्ली आए, आप दिल्ली मौजूद है, वही महाराष्ट्र में कई एनसीपी के वरिष्ठ नेता जो शरद पवार के जयंत पाटिल वो मुलाकात करते हैं मुख्यमंत्री से, इसके क्या मायने निकलते हैं सर? अरे, मैंने अभी कहा है कि मेरी जानकारी के मुताबिक अपने जयंत पाटिल जी ने मीडिया में भी कहा है कि उनकी कुछ सांगली की जो मुद्दा था उसके बारे में वो मिले. प्रफुल्ल पटेल और तटकरे तो हमारे महायुति के मेंबर है, महायुति के पार्ट है, तो जाएंगे. वो मेरे पास भी आते हैं, मुख्यमंत्री जी के पास भी जाते हैं. जयंत पाटिल भी मेरे पास आए हुए थे, कुछ काम लेके आए थे. क्या इसका मतलब क्या राजनीतिक होती है क्या बात? हर बार कोई मिला तो कोई मिलना ही नहीं चाहिए. शरद पवार जी हमारे इधर आ गए, बोले राजनीतिक बात हो गई. कितने लोगों को पेट दर्द हो गया, कितने लोगों को तो जमाल घोटे जैसा कब तकलीफ हो गया. क्या है ये, क्या है ये आपको अप्रोच करते हैं तो क्या आप वेलकम करेंगे? किसको, कौन करता है? हमारे से कोई किसी ने अप्रोच किया नहीं और न मैंने किसको अप्रोच किया. देखिए, एनडीए के हम लोग पार्ट है, एनडीए के हम बहुत ही विश्वसनीय घटक है, घटक पक्ष है शिवसेना, जो पिछले कई सालों से साथ में है. लेकिन एनडीए में किसको लेना या जोड़ना, ये अधिकार किसका है? ये हमारे आदरणीय देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का है, हमारे गृहमंत्री अमित भाई का है. तो ये जो लोग हैं उसके ऊपर निर्णय लेंगे. सर, पार्टी 2/3 बहुमत से नहीं टूटी, ये दावा करते हैं संजय राउत और उद्धव ठाकरे. कह रहे कि टेक्निकली जब पार्टी टूटती है तभी पार्टी का